बहुतेक वेळा प्रश्न असा येतो पुरुषांकडनं की स्त्रिया किंवा त्यांची पत्नी पार्टनर सेक्सला नाही म्हणतात. नाही, खूप वय झालेलं आहे, आता इच्छा नाही आहे, आता काय थकलेली आहे, अशी काही अनेक कारणं देतात. मला वाटतं याचं मुख्य कारण असं आहे की महिलांना सेक्समध्ये संतुष्टीच मिळत नाही, त्या ऑर्गॅझमपर्यंत पोहोचतच नाहीत. आणि याचं प्रमुख कारण हे आहे न पोचण्याचं, कारण की ऑर्गॅझमपर्यंत पोचण्याकरता महिलांना ॲव्हरेजमध्ये 12 ते 14 मिनटं लागतात. 12 ते 14 मिनिट पेनिट्रेशन झाल्यानंतर सेक्स होणं आवश्यक आहे, आणि ते झालं तर महिला संतुष्ट होते. आता ते झालंच नाही आणि 5 ते 6 मिनिट पुरुषांना लागतात ऑर्गॅझमला. बाकी ते मिसमॅच आहे. 5 ते 6 मिनिटात पुरुष थंड होतो, महिलांना 12 ते 14 मिनटं लागतात. याचाच अर्थ महिला संतुष्ट होणारच नाही. मग तिला असं वाटतं की मी सुरू पण झाली नाही आणि यांचं संपून पण गेलं. याला काय करावं लागेल की पुरुषांना पहिले समजून घ्यावं लागेल की बाबा महिलांना जास्त वेळ लागतो ऑर्गॅझममध्ये येण्याकरता, संतुष्ट होण्याकरता. आणि म्हणून त्याकरता मग फोरप्लेचा वेळ वाढवावा लागेल. फोरप्ले म्हणजे सुरुवातीला लिंगाचा योनीमध्ये प्रवेश करण्या अगोदर जे काही केलं जातं त्याला म्हणतात फोरप्ले. तो फोरप्लेचा वेळ वाढवावा लागेल. तो जर 15 ते 20 मिनिट केला, त्याला मसाज करणं, किसिंग करणं, निपल चोखणं किंवा असे अनेक प्रकारचे आहेत फोरप्ले, माझे अनेक व्हिडिओ त्याकरता आहेत. तर ते जर केलं आणि 15 ते 20 मिनिट केलं तर ती स्त्री एक्सायटेड होते. ती एक्साइटमेंट तिची चांगली होते. आणि जेव्हा तिचं एक्साइटमेंट होते त्याच वेळा क्लायट्रोल स्टिम्युलेशनकडे महत्त्वाचं आहे. कारण का 85% महिलांनी हे सांगितलं की त्यांना क्लायट्रोल स्टिम्युलेशन झाल्याशिवाय संतुष्टी मिळत नाही. योनीमध्ये लिंगाचा प्रवेश करून त्यांना संतुष्टी मिळत नाही, सांगितलं 85% महिलांनी. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला क्लायट्रोल स्टिम्युलेशन करावं लागेल, योनी लिंगचा मसाज करावा लागेल, 10 ते 15 मिनटं किंवा 20 मिनटंपर्यंत फोरप्ले करावा लागेल, आणि ते केल्यानंतरच मग पेनिट्रेशन करावं लागेल. म्हणजे मग तिचे 12-14 मिनटं 20 मिनटं त्याचे होतात आणि ती संतुष्ट होते. ती संतुष्ट झाली, तिला आनंद मिळाला, डेफिनेटली ती ॲक्टिव्हिटी पुन्हा पुन्हा मागेल. परंतु होतं काय की पुरुष लवकर सुरू करतो, लवकर पेनिट्रेट करतो, लवकर संपून जातो, बाजूला होऊन जातो, आणि मग स्त्री संतुष्ट झाली किंवा नाही याचं लगेच देणंघेणे राहत नाही. एकमेकाकडे पाठ करून झोपून जातात आणि ती तडफडत राहते की मला काही झालंच नाही, मला काही मजाच नाही आली, उलट त्रास झाला. आणि मग स्त्रिया नाही म्हणतात करायला. म्हणून पुरुषांनी हे पाहणं आवश्यक आहे की स्त्रीला संतुष्टी मिळते आहे का. आणि याच्याकरता काय, याच्याकरता ओपन कम्युनिकेशन, खुला संवाद, टायमिंग क्रिएट करणं की आज सेक्स करायचा आहे असं टाईम क्रिएट करायचं आहे. त्यावेळेला डोकं शांत पाहिजे, स्ट्रेस टेन्शन वगैरे काहीच नको, दोघेही खुशीमध्ये आहेत. वादावादी झाली असेल तर सेक्स करू नका. झंझट झगडा झाला असेल, घरातलं वातावरण तापलं असेल तर सेक्स करू नका. तसं जर सगळं चांगलं वातावरण आहे, फ्रेश आहे, रूम स्प्रे मारलेले आहेत, आपण आंघोळ केलेली आहे, प्रायव्हेट पार्ट्स क्लीन केलेले आहेत, आणि अशा वेळा जेव्हा तुम्ही सेक्स करता आणि ते पण 15 ते 20 मिनटंपर्यंत फोरप्ले करता, नंतर पेनिट्रेशन करता, ऑर्गॅझम डेफिनेटली येईलच. त्याला 12 ते 14 मिनटं लागतात. म्हणजे टोटल जो स्प्रेड आहे सेक्सचा हा जवळपास 30-35 मिनटं चालला पाहिजे कमीत कमी, तरच महिला संतुष्ट होतात आणि मग त्या पुढल्या वेळा नाही म्हणणार नाहीत. तर हे जर केलं तर डेफिनेटली महिलांना संतुष्टी मिळेल आणि महिलांचा ऑर्गॅझमचा वेळ जो आहे हा लक्षात जर प्रत्येक वेळा घेतला तर शक्य होईल. म्हणून महिलांनी सुद्धा सांगायला पाहिजे की कोणत्या ठिकाणी स्पर्श केला की त्यांना चांगलं वाटतं, कुठे जास्त एक्साइटमेंट वाटते, कुठे मसाज करायला पाहिजे, क्लायट्रोल स्टिम्युलेशन किती करायला पाहिजे, फिंगरिंग किती करायला पाहिजे, बटक सेन्सिटिव्ह असतात, शोल्डर सेन्सिटिव्ह असतात, निप्पल असतात, ओठ असतात, तर कुठे मसाज करायला पाहिजे, कुठे स्टिम्युलेशन करायला पाहिजे, महिलांनी ओपनली सांगायला पाहिजे, जेणेकरून त्या संतुष्ट होतील आणि सेक्स लाईफ चांगलं एन्जॉय केलं जाईल. व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर शेअर केला, आणि अशा तऱ्हेचे सायंटिफिक व्हिडिओज आपल्याला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू व्हेरी मच. सेक्स समस्याओं के बारे में मेरे काफ़ी सारे वीडियोज़ हैं. उसका हमने एक ऑनलाइन वीडियो रिकॉर्डिंग करके वर्कशॉप, एक कोर्स बनाया हुआ है. वो कोर्स जो है ऑनलाइन कोर्स, उसमें करीब करीब 60 वीडियोज़ हैं.
और उसमें हिप्नोटिज्म की भी है कि हिप्नोटिज्म के माध्यम से नपुंसकत्व, शीघ्र पतन ये कैसे ठीक करना, और काफ़ी सारी सेक्स समस्याओं के बारे में जानकारी दी हुई है। वो समस्याओं की जानकारी से आपकी सभी सेक्स समस्याओं का समाधान हो सकता है। तो ये आप ऑनलाइन रिकॉर्डिंग कोर्स जो है, तो ये ऑनलाइन रिकॉर्डेड कोर्स आप हमारे ऐप से ले सकते हैं। उसका डिस्क्रिप्शन नीचे दिया हुआ है, लिंक दी हुई है ऐप की। और वैसे ही आप टेलीग्राम ग्रुप से आप यदि जुड़ जाते हैं, हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़ जाते हैं या वेबसाइट से, तो आपको ये ऑनलाइन कोर्स के बारे में जानकारी हो जाएगी। ये ऑनलाइन कोर्स करके आपके सभी समस्याओं का समाधान हो जाएगा। आप नीचे जो नंबर दिए उसके ऊपर भी कॉल करके वो ऑनलाइन कोर्स खरीद सकते हैं। इंस्टा मोजो की भी लिंक दी हुई है, उसमें आप डायरेक्ट पेमेंट कर सकते हैं। थैंक यू वेरी मच।